गोळी न झळता ब्लॅक क्वीनच्या एका चालीत अधिराज स्वतःच्या अहंकाराने बळी पडला होता. इथून पुढे अधिराजने आजूबाजूला नजर फिरवली. चारही बाजूंनी पोलीस त्याच्याकडे सरकत होते. त्याचा प्रत्येक मार्ग बंद झाला होता. मिस्टर अधिराज, कृपया शांतपणे आमच्यासोबत चला, इन्स्पेक्टर पुन्हा म्हणाले. अधिराजच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात विमानाच्या दुसऱ्या टर्मिनलकडून अचानक गोंधळ ऐकू येऊ लागला. सर्वांचं लक्ष तिकडे गेला. आग लागली, आग! कोणीतरी मोठ्याने ओरडलं. पुढच्या क्षणी आपत्कालीन सायरन जोरजोरात वाजू लागले. धुरांचे लोट एका सर्व्हिस कॉरिडॉरमधून बाहेर येऊ लागले. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. सर्व्हिस युनिट, गर्दी नियंत्रित करा, वायरलेसवर आदेश घुमला. अधिराजभोवती उभ्या असलेल्या काही पोलिसांना तातडीने त्या दिशेने धाव घ्यावी लागली. इन्स्पेक्टरने 2 अधिकाऱ्यांना तिथेच थांबण्याचा आदेश दिला. कोणीही त्याच्यावरची नजर हटवू नका. येस सर. पण हा गोंधळ योगायोग नव्हता. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या एका काळ्या SUV भैरवचा विश्वासू माणूस सगळं पाहत होता. पहिला टप्पा यशस्वी, त्याने हळूच वायरलेसवर सांगितलं. त्या क्षणी अधिराजच्या अगदी मागे विमानतळावरील ग्राउंड स्टाफचा गणवेश घातलेले 2 जण ट्रॉली ढकलत अधिराजच्या जवळ आले. ट्रॉलीवरील मोठे कार्गो बॉक्स अचानक कलंडले आणि सामान चारही बाजूला विखुरलं. त्यामुळे अधिराजवर लक्ष ठेवणारे अधिकारी विचलित होऊन तोल गेला. अरे सांभाळा! दुसऱ्याने लगेच हात दिला सावरायला. मागे व्हा! अधिकाऱ्याने दोघांना दरडावले. तेवढ्यात त्या दोघांपैकी एकाने अतिशय हळू आवाजात अधिराजच्या कानात पुटपुटलं. सर, डावीकडचा सर्व्हिस कॉरिडॉर. अधिराजने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने आधीच गडबडलेल्या समोरच्या अधिकाऱ्याला जोरात धक्का दिला आणि एका झेपेत डावीकडच्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला. स्टॉप! स्टॉप हिम! इन्स्पेक्टरचा आवाज संपूर्ण टर्मिनलमध्ये घुमला. क्षणात पाठलाग सुरू झाला. कॉरिडॉरच्या शेवटी आधीच एक इलेक्ट्रिक सर्व्हिस कार्ड सुरू अवस्थेत उभी होती. ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस अधिराजला पाहताच म्हणाला, लवकर बसा सर. अधिराज कार्टमध्ये बसला आणि कार्ड भरधाव वेगाने सर्व्हिस लेनकडे धावू लागली. मागून पोलिसांचाही पाठलाग सुरूच होता. गेट क्रमांक 7 बंद करा. बाहेर जाणारे सर्व मार्ग सील करा. वायरलेसवरून आदेशांचा वर्षाव सुरू झाला. मात्र भैरवची योजना अजून संपली नव्हती. विमानतळाच्या सेवा विभागातून बाहेर पडताच दुसरी काळी SUV आधीच तयार उभी होती. कार्ड थांबताच अधिराजने त्यातून खाली उडी मारली. सर, वेळ नाही, पटकन! दरवाजा उघडताच तो वेगाने आत शिरला आणि गाडीचा दरवाजा धाडकन लावला. SUV भरधाव वेगाने विमानतळ परिसरातून बाहेर पडली. काही मिनिटांनी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पण तोपर्यंत तिथे फक्त रिकामी सर्व्हिस कार्ट उभी होती. इन्स्पेक्टरने संतापाने कार्टवर लाथ मारली. तो फार दूर गेला नसेल. त्यांनी लगेच आपल्या खिशातून वायरलेस काढून सांगितलं. सर्व युनिट्स अलर्ट. अधिराज विमानतळातून निसटला. मुंबईतील प्रत्येक मार्ग बाहेर पडणारा सील करा. हा पाठलाग आता इथे थांबणार नव्हता. SUVच्या मागच्या सीटवर बसलेला अधिराज अजूनही धापा टाकत होता. जीव तोडून धावलाच तसा होता. भैरवचा माणूस आरशातून त्याच्याकडेच पाहत म्हणाला, सर, मी पृथ्वी. भैरव सराने तुम्हाला आधीच निरोप दिला होता. तुम्ही भारतात येऊ नका. त्यांना माहीत होतं पहिल्याच पावलावर संकट उभं राहील. पण तुम्ही ऐकला नाहीत. म्हणून त्यांनीच तुम्हाला बाहेर काढायची जबाबदारी शिवराम काकांवर दिली. त्यांनी मला पाठवलं. अधिराजने डोळे मिटले. क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही की आपण पोलिसांच्या तावडीतून सुटलो आहोत. त्याने स्वतःला शांत केलं.
ओके, थँक्स. पण मला जास्त दिवस लपत राहून चालणार नाही. ब्लॅक क्वीन माझ्या संपूर्ण साम्राज्याचा नायनाट करेल. तिला भिडलं पाहिजे, आदिराज म्हणाला. सर, मी ऐकलंय ब्लॅक क्वीन खूप शातीर आहे. ती कोणाच्याच हाताला सापडत नाही, पृथ्वी म्हणाला. मी एक ऑपरेशन सुरू केले, शॅडो ऑपरेशन. ते आता कुठेच जात नाही, अधिराज एकदम पुशारक्या करत म्हणाला. खूप वर्षापूर्वी ती सक्रिय होती, मध्यंतरी गायब होती, आता पुन्हा ती आली आहे. ती अजूनपर्यंत कॅमेऱ्यात कैद झाली नाही. तिची मिशन गुप्त आणि रात्रीचीच असतात. ती कोणालाच थांगपत्ता लागू देत नाही, पृथ्वी अधिराजला अजून वर्णन करून सांगत होता. असू दे, तिचे गुप्तवार मी नक्कीच पलटून लावेन. तिला सोडणार नाही मी, अधिराज अगदी दिमागात म्हणाला. पण त्याला कुठे माहीत होतं, जिला तो शोधत होता ती त्याच्या समोरच होती. जेव्हा कधी तिचा खरा चेहरा समोर येईल तेव्हा त्याला सर्वात जास्त धक्का बसणार होता. SUV मुंबईच्या रस्त्यांवरून भरधाव वेगाने पुढे जात होती. गाडीत काही क्षण शांतता होती. अधिराज खिडकीबाहेर पाहत होता. अचानक पृथ्वीच्या फोनवर कॉल आला. त्याने ब्लूटूथ कॉल घेतला. हॅलो, समोरून घाईघाईचा आवाज आला. पृथ्वी, सावध, शहरभर अलर्ट जारी झालाय. अधिराजचा फोटो सगळीकडे पोहोचला आहे. प्रत्येक नाक्यावर तपासणी सुरू झाली आहे. पृथ्वीचा चेहरा एकदम गंभीर झाला. समजलं. त्याने कॉल कट केला. सर, परिस्थिती बदलली आहे. आपल्याला काही काळ लो प्रोफाईल राहावं लागेल, त्याने आरशात बघत अधिराजला सांगितलं. अधिराजने कपाळावर आठ्या चढवल्या. मला लपून बसायचं नाही. सर, आता हट्ट करून उपयोग नाही. आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचणं महत्त्वाचं आहे, पृथ्वीने स्वतःचा राग आवरत शांतपणे सांगितलं. एकतर स्वतःचा जीव धोक्यात घालून पृथ्वी अधिराजला सोडवत होता आणि नको त्यावेळी अधिराज हट्ट करून बसला होता. अधिराज काही बोलला नाही. SUV पुढे सरकत राहिली. थोड्याच वेळात समोर रस्त्यावर वाहनांची मोठी रांग दिसू लागली. पृथ्वीने गाडीचा वेग कमी केला. काय झालं, अधिराजने विचारलं. पृथ्वीने दूरवर पाहिलं. रस्त्यावर चमकणारे लाल निळे दिवे दिसत होते. काही अधिकाऱ्यांची हालचाल सुरू होती. सर, पुढे मोठी तपासणी सुरू आहे, पृथ्वीने सांगितलं. क्षणभर दोघेही शांत राहिले. पृथ्वीने आपली गाडी दुसऱ्या दिशेने वळवली. आपण मुख्य रस्ता टाळूया, पृथ्वी म्हणाला. गाडी शहर मागे सोडत एका कमी वर्दळीच्या भागात शिरली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी होती. अचानक धडाम आवाज होऊन गाडी जोरात हादरली. काय झालं, अधिराज पुन्हा ओरडला. कारण त्याला मोठा धक्का बसला होता. समोरचा रस्ता पावसामुळे खचला होता. SUVचं पुढचं चाक खोल खड्ड्यात अडकून बसलं होतं. शा, पृथ्वी संतापला. दोघेही खाली उतरले. चाक पूर्णपणे अडकलं होतं. दोघांनी मिळून गाडी ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर गाडी बाहेर पडताच उतारामुळे पुढे जाऊ लागली. पृथ्वी स्टेअरिंगकडे जोरात धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. धाड आवाज करत SUV जाऊन समोरच्या झाडाला आदळली. गाडीचा पुढचा भाग चेपला गेला. अधिराज झपझप पावलं टाकत गाडीकडे आला. वेळ वाया घालवण्याची त्याचीही तयारी नव्हती. पृथ्वीने बोनेट उघडून झटपट गाडीचे इंजिन चेक केलं. नशिबाने मोठं नुकसान झालं नव्हतं. पृथ्वीने गाडी चालू करून बघितली. गाडी पूर्वीसारखी चालू झाली. सर, पटकन आत बसा. इथे एक सेकंदही थांबणं म्हणजे धोकादायक आहे, पृथ्वीने ओरडून सांगताच अधिराज धावत येऊन गाडीत बसला. गाडी पुन्हा पुढे जाऊ लागली. दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण तो फक्त काही वेळासाठीच. त्यांची गाडी थोडा वेळ चालली असेल की पुढच्या वळणावर पोहोचताच पृथ्वीने जोरात ब्रेक दाबला. कर्कश आवाज करत SUV जागच्या जागी थांबली आणि अधिराज पुढे झुकला गेला. काय झालं, अधिराजने वैतागत विचारलं. सर, पृथ्वीने समोर बघून आवाज दिला. अधिराजने मान वर करून
समोर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. रस्त्याच्या मध्यभागी काळ्या रंगाच्या 3 SUV आडव्या उभ्या होत्या. वर चढलेल्या उन्हात 3 काळ्याभोर गाड्या एखाद्या मृत्यूच्या सावल्याप्रमाणे चमकत होत्या. पहिल्या गाडीचा दरवाजा हळूहळू उघडला. एक काळ्या कपड्यातील उंच व्यक्ती खाली उतरली. त्याचा चेहरा पूर्णपणे काळ्या मास्कने झाकलेला होता. त्याने शांतपणे हात वर केला. त्याचबरोबर त्याच्या मागून आणखी अनेक सशस्त्र सावल्या बाहेर येऊ लागल्या. अधिराजने नकळत मूठ आवळली. समोर तोंडावर मास्क लावलेला माणूस एकही शब्द बोलला नाही. त्याने फक्त एक इशारा केला आणि पुढच्या क्षणी त्याच्या मागची सगळी शस्त्र SUVवर रोखली गेली. पृथ्वीने स्टेअरिंगवरची पकड अजूनच घट्ट केली आणि दात आवळले. अधिराजच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. कोण आहे ते? पण प्रश्नाचं उत्तर त्याच्या पुढच्या क्षणी मिळणार होतं. मित्र की शत्रू? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. पाहूयात पुढच्या भागात काय होतंय. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.